मित्रांनो, जय श्री गणेशा। तर मित्रांनो, 22 जानेवारी गुरुवार या दिवशी गणेश जयंती येत आहे। तर सर्वांनी रात्री 10 वाजता या मंत्राचा जप करावा। तर कोणत्या मंत्राचा जप करावा? ओम चंद्रोदयाय नमः। तर एक भालचंद्राय नमः, ओम चंद्रोदयाय नमः, या भालचंद्राय नमः। कारण की ज्या वेळेस गणपती बाप्पाला शरीराची संपूर्ण आग होत होती, ज्या वेळेस दैत्य राक्षस अन्लासूरचा नाश केला होता गणपती बाप्पाने, त्यावेळेस भगवान शंकरांनी त्यांना चंद्र अर्पण केला होता त्यांच्या शरीराची आग शांत होण्यासाठी। म्हणून त्यांना एक नाव ओम भालचंद्राय नमः हे नाव त्यांना प्राप्त झालेलं आहे। ते नाव भगवान शिवाने स्वतः त्यांना गणपती बाप्पाला दिलेलं आहे। तर 10 वाजेनंतर 12 वाजेच्या मध्ये आपल्याला हा मंत्राचा जप करायचा आहे। याच्याने सर्व इच्छा कामना पूर्ण होतील। कारण की गणपती बाप्पा सोबत आपल्याला भगवान शिवाचा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद राहणार आहे। म्हणून ओम भालचंद्राय नमः, ओम चंद्र देवताय नमः या मंत्राचा जप आपल्याला रात्री करायचा आहे। आपल्या मुलांना सुद्धा श्री गणेशाय नमः एवढं तरी बोलायला, आपल्या मुलांना या एक मंत्राचा जप करायला लावायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा। म्हणजे आपल्या मुलांचे आणि आपले सर्व कार्य शु सर्वदा, कोणत्याही कामात अडथळा येणार नाही। म्हणून हा एक मंत्र झोपताना तरी बोला, या मुलांना बोलायला लावा। याच्याने खूप फरक पडेल। दुर्वा अर्पण करा, जास्वंदाचे फुलं अर्पण करा। जसे आपण मोदक, घारगे, लाडू जसे गणपतीमध्ये गणपती बाप्पाची सेवा करतो, त्या प्रकारे तुम्ही आपल्या गणपती बाप्पाची सेवा करू शकता। कोणी कोणी केक आणून बर्थडे विश करू शकता गणपती बाप्पाला। आणि 21 नावांचा सुद्धा त्या दिवशी जप करावा। हे 21 नावं आपल्याला सहस्र कोटी दान दुर्वा अर्पण केल्याचे आपल्याला पुण्य मिळेल। तर कोणता 21 नावं आहेत? सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्न विनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्री प्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, माच सिद्धी, डोंडी विनायक, दुर्वा विनायक, चंडी विनायक, देहली गणपती आई नमो नमः। दुर्वा, तांदूळ, तीळ, शमीपत्र असे 4 वस्तू घेऊन गणपती बाप्पाच्या चरणांजवळ अर्पण करा। मुलांना हात लावायला लावा, म्हणजे याच्याने आपल्या मुलांची बुद्धी तीव्रतेने वाढ होईल। आणि गणपती बाप्पाची आरती नक्की बोला। कापूर आणि लवंगाने गणपती बाप्पाची आरती करा। घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। शालिनी भक्ती सागरवर 11 पाठ संकटनाश